आज छान असं ऊन पडलं होतं. म्हटलं की चला पावसाळा संपून जे आहे ते आता हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. पण हा आनंद जो आहे तो तात्पुरता होता. दिवसाची छान अशी सुरुवात झाली. आशूला जे आहे ते मस्तपैकी गाई बघत नाश्ता करवला आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. कारण आज जायचं होतं आम्हाला बाहेर. पण आशूकडून जे आहे ते त्याच्या अंगावरती पीठ सांडलं, त्यामुळे तो लागला रडायला. इथे माझा सगळा स्वयंपाक करून झाला होता. म्हटलं की चला संध्याकाळी जर बाहेर जायचं असेल तर दोन्ही टाईमचा स्वयंपाक जो आहे तो आत्ताच करून घ्यावा. दुपारनंतर जे आहे ते आशूच्या बाबांना शेंगा खायची इच्छा झाली होती. मग म्हटलं की त्या आहे त्या पटकन भाजून घेऊयात, रेडी होऊयात आणि जे आहे ते बाहेर जाऊयात. तसंच तर आम्हाला एका कामासाठी बाहेर जायचं होतं, पण ते तर काही काम झालं नाही. मग म्हटलं की चला थोडीशी जी आहे ते ग्रोसरी शॉपिंग करून येऊयात. ग्रोसरीचं काही सामान तर घ्यायचं नव्हतं, फक्त जे काही क्लिनिंगचं सामान होतं ते घ्यायचं होतं. मग ते सामान घेण्यासाठी गेलो आम्ही वरती. सामान घेतलं आणि पटकन निघालो आणि जाता जाता ही पाणीपुरी दिसली. म्हटलं की चला, मला आठवत नाही की मी शेवटची जी शेवपुरी होती ती कधी खाल्ली होती आणि कधी नाही. ते मस्तपैकी शेवपुरीचा आनंद घेतला आणि घरी आल्यानंतर जे काही भाजीपाला आणला होता तो निवडला आणि असा केला दिवसाचा शेवट.